नाशिक मुंबई रेल्वे मार्गावरची वाहतूक अखेर अनेक तासांनी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। कल्याण टिटवाळा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं पहाटे 4:30 वाजल्यापासून नाशिक मुंबई वाहतूक ठप्प होती। अखेर अर्ध्या तासापूर्वी बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। मात्र लोकल आणि एक्सप्रेस गाड्या अजूनही धीम्या गतीने धावतायत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। प्रांजल, काय अपडेट्स आहेत? विलास, खरे जवळपास 6 ते 7 तास उलटून गेल्यानंतर जे आहेत ती रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीतपणे सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये पण जे आहे ते नाशिक ते मुंबई मार्गावरती जवळपास 15 ज्या एक्सप्रेस रेल्वे गाड्या आहेत त्या थांबवण्यात आल्या आहेत वेगवेगळ्या स्टेशनवरती। त्या देखील सोडण्यात आलेल्या आहेत। नाशिकमध्ये जे आहेत ती हावडा एक्सप्रेस जे आहेत, हावडा दुरंतो एक्सप्रेस जे आहेत ती आणि सेवाग्राम एक्सप्रेस त्या रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या, त्या देखील इथून सध्या मार्गस्थ झालेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांची गर्दी थोडी इथून ओसरलेली बघायला मिळते। मात्र एकंदरीत बघितलं तर हे जे पूर्वसूचना कुठल्याही प्रवाशांना देण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे प्रवाशांनी जे आहे ते प्रचंड संताप याविषयी व्यक्त केला होता। त्यामुळे जे आहे ते रेल्वेने याबाबत लोकांना पूर्वसूचना देण्यात जे आहे त्याची काहीतरी काळजी घेण्यात यावी असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। मात्र सध्या तरी जे आहेत त्या रेल्वे सेवा ती पूर्वपदावर आलेल्या आहेत आणि रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या बघायला मिळत आहेत। विलास, धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।